जिजाऊ संगठन के संस्थापक नीलेश सांबरे का शिवसेना में पक्ष प्रवेश, जनता के विश्वास का नया अध्याय। सामाजिक क्षेत्र को और सशक्त नेतृत्व करने वाले, जनता के सवालों के लिए लड़ने वाले एवं कोकण के साथ सभी महाराष्ट्र में हजारों लोगों का जीवन बदलने वाले नीलेश सांबरे ने शिवसेना पक्ष में आधिकारिक तौर पर प्रवेश किया। ठाणे के कियारा बैंक्वेट हॉल में आयोजित इस ऐतिहासिक कार्यक्रम में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, सांसद नरेश मस्के, पूर्व विधायक रविंद्र फाटक, सचिव राम रेपाली के साथ अनेक मान्यवरों की उपस्थिति में पक्ष प्रवेश हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ, जिसमें जिजाऊ संगठन कोकण विभाग के अनेक पदाधिकारी कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में उपस्थिति देकर जिजाऊ के संस्थापक नीलेश सांबरे को शुभकामनाएं लोकनेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कोकणामध्ये पुन्हा एकदा हे भगवा झंझावात, हे भगवं वादळ आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने निश्चित। आणि नीलेश सांबरे सारखा शेतकऱ्याचा मुलगा देखील अगदी कोकणामध्ये एक समाजसेवक म्हणून, मगाशी मी म्हणालो, एक आदर्श समाजसेवक, एक आदर्श कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवण्याचं काम नीलेश सांबरे यांनी केलं। असंच नावलौकिक मिळत नाही, त्याला त्याग करावा लागतं, काम करावं लागतं, दुसऱ्यासाठी जगावं लागतं। स्वतःसाठी तर सगळे जगतात, परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो, तो आनंद मिळवण्याचं काम तुमच्या नीलेश सांबरे यांनी केलं। दुसऱ्याचं दुःख सुखामध्ये सगळेच असतात, आनंदात सगळे सहभागी असतात, परंतु जेव्हा दुःखात आणि अडचणीमध्ये जो उभा राहतो तो खऱ्या अर्थाने सच्चा कार्यकर्ता असतो, आणि ते काम नीलेश सांबरे यांनी केलेलं आहे। आणि म्हणून सांबरे यांच्या नीलेशच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद नक्की वाढणार आहे कोकणामध्ये। आणि म्हणून नीलेश सांबरे यांनी काम केले ते तरुणांसाठी, एक तरुणांचा पाठीराखा, तरुणांचा एक आधारवड म्हणून देखील नीलेश सांबरे यांच्याकडे आपण पाहतो। गोरगरिबांचा तारणहार म्हणून देखील आपण नीलेशकडे पाहतो। खरं म्हणजे नीलेश हा समाजातला, खऱ्या अर्थाने समाजकारणातला एक अस्सल हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नीलेश एक झपाटलेलं एक नेतृत्व आणि कर्तृत्व आहे। खऱ्या अर्थाने एवढ्या पदव्या मोठमोठ्या नेत्यांना पण नीलेश मिळत नाही, पण मी जे बोलतो ते खरं बोलतो, मनापासून बोलतो। मला असं कोणाचं खोटं गुणगान कधी मी केलं नाही, स्वतःच कधी करून घेतलं नाही। मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही कार्यकर्ता म्हणून काम केले, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो। मगाशी कोणीतरी म्हणालं की या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर। मी अनेक वेळा उदाहरणं दिलेली, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांचा एक सर्वसामान्य काम करणारा कार्यकर्ता। आता मी डीसीएम आहे, आता लोक म्हणतात, आता मी म्हणायच्या अगोदर लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन। शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस ही नाळ जी आपली जुळली आहे ती कधी तुटता कामा नये। सर्वसामान्य माणसाची जी बांधिलकी आहे, ती बांधिलकी आपण जी जपली आहे ती कधी तुटता कामा नये। आपल्याकडे जे पद आहे त्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे। मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिला, मी या राज्याला काय दिलं
हे महत्वाचं आहे. म्हणून पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा एकनाथ शिंदे झपाटल्यासारखा कार्यकर्ता म्हणून काम केलं. पायाला बिंगरी लावून महाराष्ट्र पालकरांत केला आणि एवढे निर्णय आपण घेतले. विकासाला चालना दिली. माझ्या अगोदरच्या 2.5 वर्षाचा कारभार देखील आपण पाहिला. निलेशने देखील अगदी जवळून पाहिला. परंतु 2.5 वर्षाची कारकीर्द, 2.5 वर्षाचा मागचा काळ आणि मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. मला समाधान आहे त्याचा, मला अभिमान आहे. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची सेवा करू शकलो. रखडवलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईतच नाही, संपूर्ण महाराष्ट्र लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली. लेक लाडकी लखपती योजना केली. शेतकरी सन्मान योजना केली. ज्येष्ठांची योजना केली. तरुणांची योजना केली. दिव्यांग मंत्रालय, स्वतंत्र मंत्रालय सुरू करणारा पहिलं राज्य आपलं आहे महाराष्ट्र. अनेक योजना सुरू केल्या. मी आजही सांगतो की लाडक्या बहिणींची योजना कोणी विरोधकांनी किती अफवा पसरवल्या, किती बोंबाबोंब केली, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. आता टीम म्हणून काम करतो देवेंद्रजी, मी, अजित पवार. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये केलं. तोच वेग आम्ही आता आणखी वाढवतो. पद वर खाली होता, परंतु मला समाधान आणि आनंद आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद मला मिळालं ते सगळ्या पदापेक्षा. निलेश सांबरे सारखा कार्यकर्ता आज का आपल्याकडे, आज शिवसेनेमध्ये जाहीरपणे अधिकृतपणे प्रवेश करण्याचं कारण काय? आज हजारो कार्यकर्ते, हजारो नेते शिवसेनेमध्ये येत आहेत कारण त्यांना विचारधारा ज्या एका केंद्रबिंदूवर सातत्यानं सामायिक विचारधारेनं पुढे येत असतात ते कार्य खऱ्या अर्थानं आज शिवसेना आणि जिजाऊच्या माध्यमातून आम्हाला एकत्रित करण्याला होताना पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज अनेक पदाधिकारी आपल्यामध्ये बालवृद्धांच्या विकासाचं खरं कारण ठरलं त्यावेळेला आम्ही कोणताही उलट प्रश्न केला नाही. आणि आजही ज्या सामाजिक व्यासपीठाला राजकीय गादीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर साहेबांनी देखील समाजाशी नाळ असणाऱ्या सामाजिक बांधिलकी गेले 17 वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याचे काम सुरू होतं. महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं. आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेतील देशोन्नती देशका आढळलेल्या मंडळाला आरोग्याची मदत करायची, शिक्षणाची मदत करायची, पोलीस स्टेशनची मदत करायची. आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत. आम्हाला नक्कीच खात्री का द्या, अपेक्षित आम्हाला काम पाहिजे, ते कामाला आणखीन गती येईल या बहुत विश्वास. आपण जे सामाजिक कार्य करत आहात त्या कार्यामुळे पक्षामध्ये आपण प्रवेश केला, त्या कार्याला बळकटी येईल का? 100% बळकटी येईल. ही आता एक मर्यादा होती, ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनाने बरोबर असलेले काम योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडून मोठ्या